नमस्कार. आत्ताच आपण एक फोटो पाहिला आहे. तो श्री महादेव श्रावण शिरभाते यांचा. ते एक उत्कृष्ट लेखक आहे. त्यांचं हे वेडप्रेम लघुकथा संग्रह त्यांनी लिहिलेला आहे. आणि त्यातील कथा मी म्हणजे सौ विनया विलास वकील तुम्हाला वाचून दाखवते आहे. तुम्हाला ज्या कथा आवडल्या आहेत त्यांना तुम्ही लाईक करा, कमेंट करा अशी माझी प्रामाणिक विनंती तुम्हा सगळ्या वाचकांना आहे. नमस्कार. वेडप्रेम या लघुकथा संग्रहातील पुढची कथा तहान. गोविंद हा साधारण कुटुंबातून आलेली व्यक्ती असून जीवाचे रान करून BA पर्यंत शिक्षण पूर्ण केले. गोविंदने 2 वर्ष नोकरी शोधण्यात निघून गेली. नंतर त्यामुळे त्याला वाईट वाटत होते की गोविंदचा मित्र बाबूराव याची भेट झाली. बाबूरावने गोविंदला विचारले की तुला नोकरी मिळाली की नाही? नाही गड्या, तुझं कसं काय? अरे गोविंद, मला नोकरी लागून 6 महिने झाले. तुझे प्रयत्न सुरू ठेव. अरे माझ्या मित्राला काही नोकरीबाबत बरीच माहिती आहे. काही दिवसांनी गोविंदला सरकारी नोकरी लागली, पण थोडी खालच्या दर्जाची. बरे असो, गोविंदचे दिवस चांगले आले. आशा आकांक्षा पूर्ण होतील असे वाटले. गोविंदचे 1 वर्षानंतर लग्न झाले. संसार सुरू झाला. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा झाला. आता कुटुंब वाढलं, खर्चसुद्धा वाढले. त्यामुळे पगारात खर्चाची तोंड मिळवणी जेमतेमच होत असे. त्यामुळे गोविंदला असे वाटले की काहीतरी जोड व्यवसाय करावा. या विचारात असतानाच एक मित्र भेटला. कैसा का ठीक है? अरे मेरे को साइड बिजनेस करना है, तू इसमें माहिर है, बता. अरे डेली नीड वाला आइटम का धंदा करो. गोविंदला त्याचा सल्ला आवडला. त्याप्रमाणे विचार केला व पुढे सुरू झाले. पण नोकरी सांभाळून गोविंदचा संबंध व्यापाराशी आला. व्यापाऱ्यांनी मार्गदर्शन केले व त्यांचा विश्वासू इमानदार माणूस रामलाल गोविंदला दिला. त्यामुळे रामलाल व गोविंद यांचे संबंध खूप वाढले आणि त्यामुळे गोविंदचा व्यापार वाढला. काही वर्षानंतर संपूर्ण जगात कोरोना पसरला व संपूर्ण भारतात सुद्धा. म्हणून भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदी साहेब यांनी लॉकडाऊन जाहीर केला. संचारबंदी 144 कलम लागू केले आणि त्यामुळे परिस्थिती बिघडली. बाहेर निघता येत नसल्यामुळे व्यवहार ठप्प झाले. अशा परिस्थितीत रामलाल गोविंदकडे आला आणि म्हणाला, साहेब घरात काही नाही, हम 2 दिन से भूखे हैं, मदत पाहिजे. गोविंद म्हणाला, थांब. घरात गेला व पैसे आणले. त्याला म्हणाला की हे 500 रुपये लो, नंतर पाहू. रामलालला चांगले वाटले. त्यानंतर त्याला चहा पाणी विचारले. नाही साहेब, मला निघू द्या लवकर. गोविंदराव म्हणाले, पहा पोलिसांच्या गाड्या पण सुरू आहेत, शॉर्टकटने निघून जा. रामलाल निघून गेला. पुढे जात असतानाच पोलीस गाड्या चुकवत होता. पुढे पोलीसची गाडी येत होती तेव्हा त्याने एका घराच्या आवारात आसरा घेण्याकरता वळला. म्हणाला, मला पाणी द्या. पुढे जा. पाणी वगैरे काही नाही. त्याला तहान लागली होती, उपाशी पण होता. त्यामुळे घाबरल्यासारखे व चक्कर आल्यासारखे वाटत होते. पुन्हा पुढे गेला असता दुसऱ्या बंगल्यात तोच प्रकार घडला. त्याला पाणी दिले नाही. उलटसुलट गोष्टी सुरू होत्या. रामलाल म्हणाला की पाणी नाही, पोलीस की गाडी आ रही है. रामलाल स्वतः दमून गेला होता कारण पोटात काही नाही. उलट पोलिसांची भीती, त्याला मुलांची पत्नीची काळजी. पाणी मिळाले तर बरे होईल, पण त्याला पाणी मिळालेच नाही. उलट पोलीसची धमकी. पुढे गेलात तेव्हा त्याला घर दिसले. 2-3 व्यक्ती होत्या. रामलालने त्यांना पाणी मागण्यापूर्वीच त्या लोकांनी त्याला ओरडून सांगितले की इधर मत जाओ, पोलीस को बुलाना पडेगा क्या. हा काही चोर बदमाश नव्हता. त्याला तहान लागली होती. पण मध्येच घरातून आवाज आला, थांबा, त्याला पहिले पाणी द्या, नंतर त्याला काही म्हणा. तेव्हा तो रडू लागला, माँ मुझे पानी चाहिए, मैं चोर बदमाश नहीं हूँ, मुझे पहले पानी पिलाओ और फिर पुलिस के ताबे में दो. आजीबाई म्हणाल्या की आमची भारतीय संस्कृती अशी आहे की तहानल्या माणसाला पाणी पाजा आणि त्याचा आत्मा पहिले शांत करा, त्याच्याशी प्रेमाने बोला. हीच भारतीय सभ्यता आणि संस्कृती आहे. माणसाला अंतिम समयी जीव जाण्यापूर्वी त्याला गंगाजल पाजतात, नंतर जीव सोडतो. भारतीय परंपरेनुसार रेल्वे स्टेशन, गावात बरेच ठिकाणी पाणपोई लावतात. तहानलेल्या माणसाला पाणी पाजतात कारण त्याचा जीव व्याकुळ झालेला असतो. या संसारात पाणी बिना व्यर्थ आणि पाणी अनमोल आहे. पाण्याशिवाय जीवन नाही.
सेवाभावी संस्था प्रवाशांना पाणी पाजण्याचे काम करतात व स्वतःला धन्य मानतात. रामलाल हा उपाशी असल्यामुळे व लॉकडाऊन कलम 144 संचारबंदीमुळे तो घाबरला होता. त्याला 1 ग्लास पाणी पाहिजे होते. त्याला त्याऐवजी बदमाश, चोर असा किताब मिळाला. वास्तविक पाहता तो व्यापारी वृत्तीचा माणूस. यानुसार असे वाटते की जगातून माणुसकी लुप्त होत चाललेली आहे. पाणी हेच जीवन आहे. इतरांना मदत करा, माणसाशी माणुसकीने वागा, हा संदेश या कथेतून महादेव शिरभाते यांनी दिलेला आहे. धन्यवाद.